वैदिक मॅथ्स मध्ये ज्या काही सोप्या सोप्या पद्धती आहेत गणित सोडवण्याच्या, तर त्या पद्धतीमध्ये आपण आज शिकणार आहोत की दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा। दोन अंकी संख्यांचा गुणाकार म्हणजे साधारण ए पी गुणिले सी बी हा जर गुणाकार असेल, हे जर अंक असतील ए बी सी डी, तर या पहिल्या अंकाला गुणायचं आहे म्हणजे ए सी, दुसऱ्या अंकाला गुणायचं आहे म्हणजे बी डी, आणि मधला अंक जो आहे, मधला अंक पहिल्या अंकानं शेवटच्या अंकाला, दुसऱ्या संख्येच्या पहिल्या अंकाला गुणून त्यांची बेरीज करायची आहे म्हणजे ए डी प्लस बी सी। ह्या पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो। उदाहरणार्थ 52 गुणिले 54 यांचा गुणाकार जर करायचा असेल, तर पहिल्या अंकाला म्हणजे 5 5 25, दुसऱ्या अंकाला म्हणजे 4 दुने 8 08, आणि मधली संख्या जी आहे ती 5 5 5 चौक 20 आणि 5 दुने 10, 20 आणि 10 30, 5 गुणिले 4 आणि 2 गुणिले 5 या संख्यांची बेरीज करून तुम्हाला मधला अंक येतोय। तर हा अंक याच्यात मिळवायचा आहे म्हणजे इथे आले 28 आणि 0 इकडे मिळवला तर 08 हे याचं उत्तर आहे। तर अशाच पद्धतीने आपण अजून एक उदाहरण पाहूया। 32 गुणिले 64, बघा आपल्या या फॉर्म्युल्यानुसार, या सूत्रानुसार 3 गुणिले 6 साहित्रिक 18, 2 गुणिले 4 08, मधली संख्या काढताना 3 गुणिले 4 3 चौक 12 आणि 6 दुने 12, 12 12 24, हे दोन जे आहे 8 मध्ये मिळवायचे म्हणजे इथे होतात 20, आणि 4 जे आहे इथे मिळवायचे म्हणजे इथे होतात 48, हे याचं उत्तर आहे। याच पद्धतीने तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून अधिक चांगली गणित सोडू शकता। तर हे याचं सूत्र आहे, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा।